जोरात टाळी जोरात. याला क्लिअर कर बाळा. हॅलो याला बरं कर रे. थोडं किंचित कमी चिट्टी नको. बस बस बस. अरे कस काय रे. राहू दे पकव जर थाप टाका थाप. आपुलिया हिता जो असे जागता. ऐका ऐका बोलू नका. धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. नको बन नको. आवाज आवाज. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी जयांची केली आस्मरण. होय सकळ विद्यांची अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. याचा विको कमी कर बाळा. बोलताना विको कमी म्हणताना द्यायचा. हा कमी कर. आपण सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित आहोत. किम निमित्त कशा निमित्त सगळ्यांना माहिती आहे. परिहार आहे की आपल्या गावचं भूषण. या गावाला तसे 2 रत्न जन्माला आलेले आहेत. माऊली महाराज कोठोळे पण आहेत आणि आप्पासाहेब महाराज कोठोळे पण आहेत. एक कीर्तनकार आहेत, एक वादक आहेत. आणि या संबंधातून पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे अध्ययन करून पखवाजाचं शिक्षण घेऊन शांतीब्रह्म काशीनाथ महाराज गणेशगड आपल्या समोर बसलेलं जे व्यक्तिमत्व आहे सामान्य नाही आहे. फार मोठी ताकद लागते बाबांना आणायला. म्हणजे ताकद लागते म्हणजे श्रद्धा लागते, भक्ती लागते, भाव लागतो आणि तुमच्या अंतकरणातलं प्रेम लागतं. तेव्हा कुठंतरी काशीनाथ महाराज एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतात. खूप बिझी आहे त्यांचं शेड्यूल. गणेशगड आहे या हायवेला. 1 लाखाच्या पुढं त्यांच्या नारळी सप्ताहामध्ये लोक कीर्तनाला असतात. 1 लाखाच्या पुढं. आणि अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे. शांतीब्रह्म. एखाद्याला साप चावला, नाग चावला तर कोणताही नाग बाबांना नुसता पाहिला तरी तो नाग समोरून निघून जाईल. म्हणून त्यांचं नावच नागाच्या बाबतीमध्ये फार मोठं आहे. नागनाथाची कृपा, भगवान शंकराची कृपा आणि गणपती बाप्पाची कृपा घेऊन या भागाला, या डोंगरपट्ट्याला परमार्थाचं योगदान देणारे अगदी आमच्या सगळ्यांची गुरुवर्य. आपण सगळ्याच्या आधी त्यांच्या गळ्यामध्ये हार घालण्याचं कारण ते आमच्या सगळ्यांची गुरुवर्य आहे, शांतीब्रह्म आहे. आणि त्या संबंधातून गणेशगडाचे महंत काशीनाथ महाराज पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे अध्ययन करून आप्पासो महाराजांनी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण केल्यानंतर शरयू नावाचे बाळ त्यांना झालं, मुलगी झाली.
आणि त्या चिरंजीवीचा कन्येचा पहिला वाढदिवस, जन्मदिवस, आपल्या संबंधानं जमा झालेली सगळे सोयरे पै पाहुणे, आपली जिवलग मित्रमंडळी, ज्यांच्या संबंधातून आपण परमार्थामध्ये योगदान देत गेलो, फार लक्ष देऊन ऐका. आणि हे योगदान देत असताना ज्यांच्या ऋणानुबंधामध्ये, कृतज्ञतेमध्ये आपलं जीवन गेलं, त्या सगळ्यांना आपल्या घरी बोलवायचं. ज्यांच्या हातातून आपण पखवाज शिकलो, ज्यांच्याकडे राहून आपण परमार्थाचं योगदान शिकलो, अशा गुरुवाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन माझ्या मुलीला प्रथम वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन, तिला अगदी तिच्या डोक्यावरती फुलं, तिला औक्षण करून तिचं जीवन सुखसमृद्धीचं, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर, जिजाऊ मासाहेब, मदालसा, ज्ञानोबारांची आई, तुकोबारांची आई, भगतसिंहाची आई, चंद्रशेखर आझादाची आई, असं भाग्यवान कुल तिच्या जन्माला भविष्यात यावं या हेतून, अगदी या संबंधातून तिचा पहिला वाढदिवस थाटामाटामध्ये साजरा व्हावा या हेतूनं आप्पासो महाराज कोठोळे यांनी नियोजन केलं. आप्पाचं माझं नातं म्हणजे प्रकाश महाराजांचं आणि भरत महाराजाचं जसं, बरं का. प्रकाश महाराज आणि भरत महाराज हे अत्यंत जीवलग मित्र. महाराष्ट्राला माहिती आहे, प्रकाश महाराज भरत महाराजशिवाय राहू शकत नाही आणि भरत महाराज प्रकाश महाराजशिवाय राहू शकत नाही. पुरुषोत्तम महाराज पाटील सोपान महाराजाशिवाय राहू शकत नाही, सोपान महाराज पुरुषोत्तम पाटलाशिवाय राहू शकत नाही. तसं अक्रूर महाराज साखरे आणि आप्पासो आम्ही असे जीवलग मित्र आहोत. एकमेकाविना अधुरे आहोत, सखे आहोत. काय झालं, आमचे संतोष महाराज वनवे, कृष्णा महाराज राऊत हे अगोदर माझ्या संगतीमध्ये आले. आता मोठे कीर्तनकार झाले सगळी मंडळी, व सगळ्यांकडे गाड्या आहेत, नामस्मरण करून मोठी झालेली आहेत. युवा कीर्तनकार आहेत, वाणीमध्ये विनोद चिंतन आवाज आहे. हो, आपण आता महाराजांचा आवाज वनवे महाराजांचा ऐकतो आणि कृष्णा महाराजांचा ऐकतो. मी कीर्तनकार म्हणून ज्यावेळेला 2009-10 साली उदयाला आलो, आळंदीहून आल्यानंतर माझ्या संगतीमध्ये पहिले कृष्णा महाराज आले. 5 वर्ष त्यांनी माझी सेवा केली, चाली म्हटले, कीर्तनात प्रमाणं गायली आणि हळूहळू मग व्यवहार शिकले. ते माझ्या संगतीत माणूस व्यवहार शिकतो, नाही जास्त काय आलं तर व्यवहार शिकतो, कुणाला कसं बोलावं, कडं राहावं, त्या संबंधातून. आणि आपण चांगल्या जोग महाराजांच्या परंपरेतले आहोत म्हणून असं होतं. आणि त्या संबंधातून कृष्णा महाराजांचे मित्र वनवे महाराज पंडित केशव गुरुजी जगदांकडे शिकायला, आणि जगदाळे गुरुजींकडून ही विद्यार्थी माझ्या गाडीत आली. आणि मग वनवे महाराजांनी, बाप्पा महाराजांनी, राऊत महाराजांनी आप्पा महाराजांना माझ्याकडे आणलं आणि मग ते कीर्तनात पखवाज वाजवायला लागले. वाजवता वाजवता आमच्या चौघांची मैत्री झाली. कृष्णा महाराज, वनवे महाराज, आप्पासो महाराज आणि मी. आणि चौघं मित्र होत असताना मग माऊली महाराज आले पुन्हा. अशी एक एक मित्र जुटत गेली आणि त्याद्वारे ऋणानुबंधाचं नातं आप्पासो महाराजाबरोबर जुळत गेलं. आणि त्याचा खूप जीव आहे माझ्यावर, खूप आहे. मी त्याला म्हटलं होतं आपण ढोक महाराजांचं कीर्तन घेऊ, इंदुरीकर महाराजांचं घेऊ, महाराष्ट्रातल्या कोणत्याही माझी खूप कीर्तनं झाली जवळल्यात. आता काल्याची झालेली आहेत. फौजी, आता एक आपल्या गावातला एक फौजी शहीद झाला महाराज. हो, फार वाईट घटना घडली या गावात. हो, फार कालिका मातेचं मंदिर गावामध्ये आहे. व फौजी आहेत, मोठा देशाची सेवा करणारा, देशाबद्दल बोलणारा मी महाराज आहे. आणि ते फौजी आपल्या गावातून एक 12 दिवस झाले म्हणून आपल्याला कार्यक्रम करता आला. दावा होऊन गेला म्हणून आपण त्यांच्या त्या दुःखामध्ये सहभागी झालो. मी त्यांना भेटून आलो मगाशी. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत त्यांच्या आईवडिलाच्या. 27-28 वर्षाचा तरुणा बाण पोरगा आपल्या गावातला देशसेवक गेला महाराज. पण अशा गावामध्ये देशसेवक आहेत, हरिभक्त आहेत, संप्रदायाला भरारी देणारी आहेत. आणि त्या संबंधातून अगदी आप्पासो महाराजांच्या मुलीचा वाढदिवस एक 6 महिन्यापासून तो तयारीला लागला. आणि प्रेमाखातीर इथं प्रकाश महाराज इथं उभे आहेत, सगळी कीर्तनकार आहेत इथं, एकाहुनी बळीरे, ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या विनोदानं, ज्यांच्या चिंतनानं, ज्यांच्या संप्रदायाच्या तत्वानं महाराष्ट्र वेडा झालेला आहे. अशी सगळी मंडळी उपस्थित असताना नाही तुम्हीच कीर्तन करा, तुम्ही माझ्या घरातले आहात आणि सगळ्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम आहे म्हणून अगदी, आणि सगळे माझ्यावर प्रेम करतात ह्या हेतूनं आमच्या आप्पा महाराजांनी ही सेवा माझ्या पदरामध्ये घातलेली आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी आहे. मी बर्थडे होत असताना, जन्मदिवस होत असताना सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. आता त्याच्यात वेळ घालवणार नाही म्हणून अगदी अर्धा तास, पाऊण तास, 9:10 मी संपवणार आहे. अर्धाच तास. त्याच्यानंतर भजन आहे, पंगत आहे, हरिदिनी असल्यामुळे, एकादशी असल्यामुळं फराळही आहे. आणि जी कोणी लोकी फराळ करत नाही त्यांच्यासाठी अन्नदान पण. आता वाढदिवस एकादशीला आला त्याच्यामुळे आमचा नाईलाज आहे, नाही तर मग एकादशीला अन्नदान करू नये हे पण आम्ही जाणतो. पण आता पहिलाच त्या दिवशी आला त्यामुळे काही नाईलाज आहे म्हणून आपण वारकरी जे आहोत त्यांना फराळाचंच बनवलेलं आहे, असं काही नाही बरं का. पण अगदी हरिदिनीला एकादशीच्या दिवशी त्या शरवीचा वाढदिवस आला. आपल्या सगळ्यातलं क्षणक्षण आयुष्य देवानं बाजूला काढावं. आपण केलेलं हातानं दान,
पुण्य, नामस्मरण, काशीनाथ बाबांसारख्याचं पुण्य, प्रकाश महाराज, आपण जी सगळी बसलेली आहात या सगळ्यांनी कोणी पंगत घातलेली असते, कोणी अन्नदान केलेलं असतं, कोणी कीर्तन ठेवलेलं असतं, कोणी कथा केलेली असते. आपल्या जीवनातलं जे ज्ञानोबारांचं तुकोबारांचं पुण्य प्रदान केलेलं असतं ते पुण्य तिच्या हातानं आपल्या हातानं तिच्या पदरामध्ये पडावं आणि शरयूचं आयुष्य सुख समृद्धी शांतीचं जावं एवढा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण ज्ञानोबारांचा तिला देऊया. काशीनाथ महाराज आले म्हणजे तो आपल्यासाठी आशीर्वादच आहे असं आपण समजूया. प्रकाश महाराज आता कीर्तनाच्या साथीला तर तुम्ही पाहिलं भरत महाराज, वा वा काय वाजवणं आहे महाराज, असं वाटतंय आपण बोलू नये, त्यांचं वाजवणं ऐकावं. आणि आमच्या सगळ्यांच्या आवडीचे आहेत महाराज ते, किती रागवा किती काही बोला, चेष्टा करा, विनोद करा, कधी राग येणार नाही. आमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. आणि महाराष्ट्रात संदीप शेठ त्याच्यासारखा वादकच नाही बरं का महाराष्ट्रात. कारण का हो बाकीच्या वादकांना राग नका येऊ देवा असं म्हणत नाही, ते नाहीत म्हणजे असं कधी कधी काय होतं एका सहज वंदिले तर दुसऱ्या निंदिले असं होण्याचा प्रकार राहत. तसं कोणाची निंदा नाही याच्यात, पण सगळे त्याला मान देतात. बसलेले सुद्धा वादक त्याला टाळी वाजून प्रतिसाद देतात. सगळ्यावर प्रेम आहे. त्याचं कारण काय, एखादा आता पंडित केशव गुरुजी जगदाळे बसले ते आले ते आता येणारेच व त्यांच्याकडे लाखांनी विद्यार्थी तयार झाले, पण कीर्तन वाजवणारा भरत सारखा पोरगा पुन्हा नाहीच असं आमचा भरत महाराज पठाडे. काय वादन महाराज पाहत राहावं त्याच्याकडे नुसते. हे पुण्याहून आलेली मंडळीत भरत महाराज तुमच्याकडे नुसते पाहतातच ते काय वाजवणं आहे काय ताकद आहे असं आमचं भरत महाराज पठाडे महाराजांना वंदन. उपस्थित राहिले आमचे कैलास महाराज पवार, सगळ्यांना ज्ञात आहे आता काय आवाज आहे त्याचा. महाराष्ट्रामध्ये मिळतो सुदबुद खोई तेरे प्यार में, गवळण गाजली वाजत असे बोंब कोणी नायकती कानी, हे प्रमाण गाजलं. पुन्हा किती चाली त्याच्यावर गाजलेल्या आहेत बरं का, खूप प्रसिद्ध झालेल्या चाली आहेत. नवनवीन चालीचं भांडार आहे. कैलास महाराजांना वंदन. शेटजेला आवाज महाराष्ट्रात इतका उंच शेटजेचा आवाज फक्त ओंकार महाराजांचा आहे बरं का, म्हणून त्यांना आवाजाचा बादशाह म्हणतात. ही सगळी माझ्या घरातली मंडळी आहेत, आप्पा महाराजांची मित्रमंडळी आहेत, खूप मंडळी जमा झालेली आहेत. त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण कैलास महाराज आणि ओंकार महाराजाला धन्यवाद. हे प्रकाश महाराज साठे आहेत, आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. आपल्या गावात माझ्या गेवराईला त्यांची सध्या शिवपुराण कथा चालू आहे. हो जवळजवळ 10-20 लोक रोज त्यांच्या कथेचा लाभ घेतात. मागं आता कंडारीला बदनापूरमध्ये कथा झाली. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कथाकाराला वाटी लावण्यात वाटी एखाद्या मुलीला जसं गाव आहे. माझी बायको म्हटली बरं का महाराज, माझी बायको इथं बसली, तिला विचारा, मी खोटं नाही सांगत. माझी बायको मला एक दिवस कीर्तनाला आल्यावर म्हटली, महाराज तुमचे ते मित्र नाहीत का प्रकाश महाराज, हो एखाद्या पुरीला वाटी लावताना जसं गाव रडतं तसं ते कंडारी गाव रडत होतं महाराजांना कथेतून वाटी लावताना. फेसबुकला आपण व्हिडिओ पाहिला. आवाजच तसा आहे त्यांचा, वाणी तशी आहे. समृद्ध कीर्तनकार आहेत, महाराष्ट्रभर गाजलेले आहेत. आई वडील सांगावे तर त्यांनी सांगावेत आमचे प्रकाश महाराजांनी. आणि आमच्या दोघांची फार जीवलग मैत्री बरं का, होतात भांडणं कधीमध्ये पण जीव लागेल बरं का. आता ते भांडण होत राहतं पण ते आमचं वैयक्तिक दोघांचं, कुणाच्या मधात कोण नसतं. दोघं आमचे प्रकाश महाराज आणि मी जीवलग मित्र आहेत. साठे महाराजांना वंदन. पण त्यांचा पण फार जीव आहे बरं का माझ्या. आमच्या घरी येतात, अक्कांना भेटतात, अशी परिवारातली मंडळी आहेत. प्रकाश महाराजांना वंदन. आपण या लाईनला आमचे बळीराम महाराज यादव गुरुजी, हे जे विद्यार्थी आपणच्या संस्थेमध्ये शिकतात, हे विद्यार्थी तयार करतात, माझे गुरुबंधू आहेत. जोग महाराजांची संस्था सुटलेली, अभ्यासिक गायन खूप तयार आहे. सरगम सागमप फार तयार आहे. बैराम महाराजांना वंदन. हे सुनील महाराज पवार आहेत, यांचाही आवाज अतिशय उंच आहे. श्रीगोंदा शिरूर भागामध्ये आमच्या सगळ्या कीर्तनकारांना गायक वादकांना घेऊन जातात, मोठं नियोजन करतात. सुनील महाराजांना वंदन आहे. आपण सगळी महाराष्ट्रातली जमलेली कीर्तनकार. विष्णू महाराज अंतरकर छत्रपतीचा इतिहास सांगणारा वक्ता आहे. छत्रपती सांगावे तर विष्णू महाराजांनी सांगावे असं नाव आहे. कृष्णा महाराज राऊत, अतिशय गोड विनोद. आणि सगळ्यांना आमच्या आम्हाला जर आम्ही गाडीत असेल तर मग आमचा कृष्णा महाराज जर असेल तर मग आम्हाला टेप लावायची गरज नाही गाडीला बरं का, लावितच नाहीत आम्ही. त्यांनी एकदा सुरू केले जोक की मग तो कुणालाही हसू शकतो. दगड जरी असला दगड तर तो सुद्धा हसणार महाराज. दगडाला सुद्धा हसवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे कृष्णा महाराज राऊत. आप्पा महाराजांचे खूप जीवलग मित्र आहेत. एका ताटात ते जेवलेले आहेत. उपस्थित कीर्तनं सोडून आलेली मंडळी आहेत. राऊत बाबा, अक्षय महाराज पिंगळे, एक मोठं नाव बीड जिल्ह्यातलं आहे, चांगले कीर्तन करतात, वाणी गोड आहे. मी पाहतोय त्यांना सोशल मीडियाला. अक्षय महाराजांना वंदन. आमचे गणेश महाराज, हे आमचे गोविंद महाराज जे तबला सम्राट आहेत, कथेला साथ करतायत. विनोद महाराज, दीपक महाराज मेटेंचा खर्जातला आवाज फार गोड आहे. खर्ज लावावा तर दीपक महाराजांनी लावावा. तुम्हालाही माझं वंदन. आपण अंकुश महाराज, हे अंकुश महाराजांचा भाचा, आता चैतन्य नाव त्याचं गाजलेलं आहे. भाच्यालाही तयार केलं आणि तेही तयार झाले. त्यांचा भाचा महाराष्ट्रात चैतन्य महाराज बालकीर्तनकार प्रसिद्ध आहे. पखवाजही फार तयार वाजवतात. विष्णुपंत लोंढे गुरुजींकडं त्यांनी अध्ययन केलेलं आहे, म्हणून आप्पाचे ते पण गुरुबंधू आहेत व त्यांनाही माझं वंदन. किरण महाराज मोठे आळंदीवरून आलेले आहेत. आमचे
गणेश महाराज बर्डे फार सुंदर वारकरी चाली आणि नवनवीन इतिहास नवनवीन कथा सांगण्याचं काम करतात. बर्डे महाराजांना वंदन. अक्षय महाराज पालेकर, अजून बरीचशी महाराज मंडळी आहेत जी येऊन गेली. संपत महाराज, सोनू महाराज, अंगद महाराज, सोनवणे महाराज, बऱ्यापैकी बसलेल्यापैकी सगळे आमचे आता शिवले दाजी बसलेले जे आळंदीवरून आलेली आहेत. आमचे संदीप शेठ आहेत, आमच्या गौरीताई, सुप्रियाताई, आमची आई, नानी, आमची अक्का, हे माझ्या परिवारातले ना. आपण सगळीच गावातली मंडळी, बहुसंख्य सरपंच गावचे, माजी सरपंच, या कार्यक्रमाला योगदान देणारी माऊली महाराजांचा परिवार, आपण सगळी जवळाला गावातील, हे जवळाला फार प्रसिद्ध आहे, 12 पोरांचा जवळाला आहे हा बरं का, फार प्रसिद्ध जवळाला 12 पोरांनी कांड केलं होतं म्हणतात. असं प्रसिद्ध गाव आहे, म्हणजे कठीण गाव आहे, न भेणारं गाव आहे, असं प्रसिद्ध तरुणाचं गाव. आणि या गावात हा 2 वर्षापासून मोठा झेंडा लागतोय. माऊलीनेही मोठा कार्यक्रम मागं त्यांच्या पोरीच्या वाढदिवसाला ठेवला होता आणि माऊली पठाडे महाराजांचं कीर्तन, आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या आप्पांनी माझं कीर्तन ठेवलेलं आहे. आपण सगळी मंडळी उपस्थित आहात. अगदी अर्ध्या तासामध्ये एक छोटंसं चिंतन, अगदी अर्ध्या तासामध्ये बाबा बसलेत म्हणून बरं का, आता बाबा म्हणतील महाराजांनी नुसतं वर्णनच केलं, आता एवढे मोठे महात्मे बसलेत म्हणून थोडंसं अभंगावर एक 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं चिंतन. बरोबर 9 सव्वा 9ला आपण थांबण्याचा प्रयत्न करू. एखाद्याचं नाव राहण्याची तरी माफ करा. बाबांची सेवा करणारी आपणच्या परिवारात मराठी हॉटस्पॉटवाला आमचा अरविंद दादा, ज्याच्याकडे हे कीर्तन तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. अरविंद म्हणजे आमच्या घरातलं, माझ्या आत्याचा मुलगाच आहे तो महाराज. हो, त्याचं ते शरद दादाचं मराठी हॉटस्पॉट चॅनल प्रसिद्ध आहे. आमचा पलीकडचा हरिभक्तपर आहे विशाल महाराज गिरी ना, वा वा, तो पण अतिशय चांगली एडिटिंग करतो. मी पाहतो तुझे व्हिडिओ, माझा नाही अजून पण बऱ्याच जणांची पाहतो. विशाल महाराजगिरी, तुम्हालाही माझं वंदन. आधी करून अशी सगळी मंडळी लांबून लांबून, आता पुण्यातून काही मंडळी आप्पा महाराजांच्या संस्थेत जी विद्यार्थी आहेत, गणेश गडावर महाराजांच्याकडे काशीनाथ बाबांकडे चतुर्थीला कीर्तन असतं आणि मोठा समाज उभा राहतो. काशीनाथ बाबांच्या मागं मोठा आमच्याकडे नारायणगड, भगवानगड, गहिनीनाथगड आणि त्याच्या बरोबरीने आता गणेशगड आहे. त्या गणेशगडाचे हे संस्थेवर तिथं काही 50-60 विद्यार्थी आहेत. इथं भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणून इथंही काशीगिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन इथंही मोठी संस्था आप्पा महाराजांची आहे. 50 विद्यार्थी आहेत, असे 100 विद्यार्थी महाराजांकडे आहेत. म्हणून त्या विद्यार्थ्यांनाही वंदन करतो. आपल्या गावातील सगळ्यांना वंदन करून अभंगाला आलेल्या पै पाहुण्यांना सगळे आले. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, म्हणून अगदी जो अभंग आपण निवडलाय तो जगद्गुरु श्री तुकोबा यांचा आहे. या अभंगाद्वारे हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे, त्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या जीवनातली फलश्रुती तुकोबा यांनी प्रगटित केलेली आहे की त्याला काय काय फळ मिळतं. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या जीवनामध्ये धन्य माता पिता तयाची, त्याचे आई वडील धन्य असतात. अभंगाची थोडी चौकट ऐकून घ्या. हो, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे भरत महाराज, हो, त्याचे आई वडील धन्य होतात. धन्य माता पिता तयाची. इथं एक अभंग थांबतो, धन्य माता पिता तयाची. हो, मग कुणाचे माता पिता धन्य असतात? जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहे. ज्याच्या घरामध्ये कुलवान मुली मुलं जन्माला येतात त्याचे माता पिता धन्य आहे. ज्या मुलाचा आनंद देवाला होतो त्याचे माता पिता धन्य आहेत. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. ज्याच्या घरामध्ये वारी आहे, विठोबाचं चिंतन आहे, त्याचे माता पिता धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची. इथे एक अभंग थांबतो. अजून एक चरण आहे अभंगात, तयाचा हरिक वाटे देवा. कुणाचा हरिक होतो देवाला, कुणाचा आनंद होतो देवाला? जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तयाचा हरिक वाटे देवा. ज्याचे माता पिता धन्य आहेत तयाचा हरिक वाटे देवा. ज्याच्या घरामध्ये कुलवान सात्विक मुलं जन्माला येतात तयाचा हरिक वाटे देवा. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे तयाचा हरिक वाटे देवा. ज्याच्या घरामध्ये विठोबाचं चिंतन आणि वारी आहे तयाचा हरिक वाटे देवा.
अजून एका ठिकाणी अभंग थांबतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. मला कोणाकोणाची सेवा घडावी? जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याचे माता पिता धन्य आहेत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याच्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला आली, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्या मुलाचा आनंद देवाला आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. गीता भागवताचं पारायण श्रवण ज्याच्या घरात आहे, विठोबाचं चिंतन ज्याच्या घरात आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. असा गोड अभंग आहे. फिरवता येतो, त्याच्यातले अर्थ सांगता येतात. अर्ध्या तासामध्ये बाबा बसलेले आहेत. थोडंसं ऐका. आपल्याला सर्वजण जागे करतात. आपली बायको आपल्याला उठवते कामावर जायला, आपली आई आपल्याला उठवते शाळेत जायला. लहानपणी सगळेजण आपल्याला जाग करणारी आहेत. पण जाग करणाऱ्यापैकी हजारो जण जरी असले विष्णू बाबा, तर जाग करणाऱ्यामध्ये संतांसारखं कोणी जागच केलं नाही. जागे करणारे खूप आहेत, स्वार्थासाठी आहेत, धनासाठी आहेत, लाभासाठी आहेत. पण ऐका, आपल्या हितासाठी जाग करणारे संत असतात बुवा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. खूप प्रमाण आहे. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, किती उठा जागे भारी आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून. कुठं कुठं जाग केलं ऐका. धनासाठी जाग राहा, दारेसाठी जाग राहा, पुत्रासाठी जाग राहा, भावासाठी जाग राहा, जनासाठी जाग राहा. कुठं कुठं जाग राहायचं? माझ्याकडे बघा. पहिला शब्द वापरला प्रकाश बाबा, धनासाठी जाग राहायचं. आता धनावर कुणी बोलायचं बाबा? धनावर बोलता येणार नाही. जो बोलणार आहे तोच ठरून येतो. कसं बोलता येईल? बाबांसारख्याचं वेगळं आहे. अजून त्यांनी पैशाला हात लावला नाही, मागितलं नाही कधी कोणाला. मागणारे खूप आहेत महाराज, म्हणून तर त्यांच्या गळ्यात हार आहे, म्हणून तर आपण त्यांचं दर्शन घेतो. उगीच नाही ना महाराज. मागणारे लई हात आहेत महाराज. रोज माईकमध्ये मागणारे खूप माणसं मिळतील तुम्हाला, पण न मागणारा काशीनाथ बाबांसारखा एखादा महात्मा आपण जोडला, याच्यापेक्षा पलीकडे काय महाराज? वा, फार महत्वाचं महाराज. बाबा खरंच तुम्ही आलात, आमच्यासारख्यांचं कौतुक आहे. तुम्ही आम्हाला हे पाहताय, शृंगारीले बाळ कौतुक आहे. याच्या पलीकडे तुमचा काय अट्टहास? तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, म्हणून आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी मायोबापी. हो, खरंच आली मुखावाटी अमृत वचनी. ही वचनं येतात. आपण जरा जोरात टाळी स्वागत करा. आता या आमच्या महाराष्ट्राचं हे एक उभं दालन पंडित केशव गुरुजी जगदाळे, त्यांना येऊस्तर टाळी वाजवा जोरात. या वा वा वा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. हे आज हे सगळा जो कार्यक्रम, हा गुरुजीचा पोरगा आहे बरं का. हा आता हे वाजवणार आहे ना, हे जोरात नाही ते मरण ते बार काही. वा, पुढं सरक बाळा, तुझ्या अंगार येईल. टिकून बस. एकदा गुरुजींसाठी आणि आमच्या दिग्विजयसाठी जोरात टाळी वाजवा. हे पहा, हा दिग्विजय जो आता वाजवणारे असे लाखांनी पोरं महाराष्ट्रात फक्त तयार कोणी केली तर पंडित केशव गुरुजी जगदाळे यांनी केले बघा. फार तयारी. आता काशीनाथ बाबांचं आगमन झालं, पंडित केशव गुरुजी जगदाळे गुरुजी आले. एका बाजूला शांतता आहे आणि एका बाजूला भयानक ताकद आहे महाराज. जगदाळे इथं टर घाबरावं लागतं. महाराष्ट्रातले सगळेच आमचं प्रेम आहे दोघांचं बरं का. प्रकाश महाराज मी फार जीवलग. आमचे गुरुजी जगदाळे गुरुजींचा किती मोठं काय झालं तरी मला 2 महिन्यातून एक फोन असतो. बाबा जे तुम्हाला जमलं ते कुणालाच जमलं नाही असं म्हणतात ते बरं का. त्यांचे गुरुजी आहेत पंडित केशव गुरुजी जगदाळे. वा, एकदा जोरात टाळी वाजवा गुरुजींसाठी. वा वा. हे सगळे विद्यार्थी महाराष्ट्रभर, आता मागं मी आसारामबाचं पाहिलं ते फेसबुकला, हो, परदेशात परराज्यात जाणारी मंडळी आहेत महाराजी. आणि त्यांच्या त्या कार्यक्रमाला हे आशीर्वाद जर हे मुलं तयार झाली, विद्यार्थी तयार झाली, हे फक्त श्रेय पंडित गुरुजी. भरत महाराज वाजवत होते, अर्धा तास झाला मी पाहतोय त्यांना. 1 तास सोलो केला तुम्ही येईपर्यंत. ही सगळी विद्यार्थी जी घडवली गुरुजींची कृपा आहे. अगदी आप्पासो महाराजही त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि त्या प्रेमसंबंधातून आजचा हा कार्यक्रम होत असताना आपण जो अभंग घेतलाय तो तुकोबारायांचा चिंतन असं चालू होतं की हजारो जण आपल्याला जाग करतात, पण जाग करणाऱ्यापैकी बरं का संतच असे आहेत की ते आपल्याला हिताच्या ठिकाणी जाग करतात बरं का. खूप अभंग. मग कुठं कुठं जाग करतात? धनदारा पुत्रजन
बंधू सोयरे पिशून या गोष्टीसाठी जागं केलंय, धनासाठी जागं केलंय गुरुजी. आता धनावर बोलायचं म्हटलं की जो बोलणार आहे तोच ठरून आलेला असतो. त्यामुळे आता धनावर कुणी बोलायचं हा मोठा प्रश्नच आहे. पण म्हणजे धन घेऊ नये असं नाही बरं का, किंवा धन देऊ नये असं पण नाही. धनानं संत श्रीमंत आहेत, फार श्रीमंत आहेत. आमचे नाथ महाराज भिकारी जर भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात त्याला जेवण वाढायचे. कधी आळंदीला गेला तर आमचे शिवलेदाजी आळंदीहून आलेत. आमची बहीण आहे सुप्रियाताई, हे आप्पा महाराजांना माझ्या कनेक्टमध्ये आलेली सगळी मंडळी आप्पा महाराजावर खूप प्रेम करतात. जीवाचा जिवलग झालेला आहे तो या सगळ्यांचा. आणि सगळी मंडळी पुण्यावरनं आलेली आहे. आपण आळंदीवरनं आलात, आपण आळंदीला जातो, माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतो. मग माऊलीच्या समाधी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रकाश बाबा जर आपण कधी बारीक निरीक्षण केलं तर माऊलीच्या समाधीच्या आधी जो गाभारा आहे काशीनाथ बाबा, त्या गाभाऱ्यामध्ये उजव्या हाताला संगमरवरी दगडावरती कोरून लिहिलंय की या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या स्वखर्चातून झालेलं आहे. मग तुकाराम महाराज जर एकटे माऊलीच्या मंदिराचा गाभारा बांधतात, ते गरीब थोडी आहेत? गरीब नाहीच आहेत महाराज, गरीब नाहीचे संत, गरीब नाही आहेत. ती त्रिभुवानी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे आम्ही वैभवाचे महाराज काय प्रमाणे ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, किती प्रमाणे सांगता येतील. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. म्हणजे संत श्रीमंत आहेत, पण धनासाठी जाग करतात. म्हणजे काय जाग करतात तर कुणाचं धन घेता इथं जाग करतात, आणि कुणाला धन देतात माऊली महाराज इथं जाग करतात. कुणाचं धन घेऊ नये, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. दोनही कथा सांगतो मी तुम्हाला. कुणाचं धन घेऊ नये. आळंदीला 102-103 वर्षापूर्वी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था काढली. हे धोतर नेहरू टोपी, हे कीर्तन परंपरा, माळी काय, कुणबी काय, मातंग काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मुसलमान काय, मातंग कोणत्याही समाजाचा त्याला कीर्तन करता यावं, पखवाज गायन हे विद्यार्थ्यांना धडे द्यावेत, यासाठी जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था काढली. त्या संस्थेचा मी 2006-07चा विद्यार्थी आहे. विष्णू महाराज आमचे माझ्या पाठाचे, आम्ही इथं बसलेलो आहोत. आम्ही जोग महाराजांच्या संस्थेत असताना आम्हाला सांगितलं जायचं की महाराजांनी ज्यावेळेला संस्था काढली त्यावेळेला आपल्या बीड जिल्ह्यातले पहिले त्यांचे शिष्य, आपल्या सगळ्यावरती ज्यांची कृपा, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज बरं का, आपल्या बीड जिल्ह्यातले पहिले शिष्य. आज या अर्ध्या धुमाळीतल्या ज्या 8 मात्रेतल्या चाली आपण म्हणतो, ही चालीच तयार करण्याचं काम स्वामी महाराजांनी केलेलं आहे. वारकरी चाली, काकड्याच्या चाली ज्या आहेत त्या बीड जिल्ह्यातून संदीप शेठ तयार झालेले आहेत. तुम्ही जे चाली ऐकतो ना आपण काकड्याच्या, ह्या आमच्या बीड जिल्ह्याचे निनगुर नावाचं गाव आहे खाली, आणि त्या निनगुरला स्वामी महाराजांचं गाव. ते पहिले शिष्य झाले जोग महाराजांचे. दुसरे गुरुनाम गुरु मामासाहेब महाराज दांडेकर, तिसरे गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरव, आणि चौथे गुरुनाम गुरु लक्ष्मण बाबा इगतपुरीकर. अशा 4 संस्थेचे विद्यार्थ्यांनी वृक्षवेल वाढत गेला. वेळ कमी आहे, एक विद्यार्थी, एक महाराज वाढता संस्थेचं वलय तयार झालं. मग एक विद्यार्थी त्याच्यातून तयार झाला. या खालच्या भागामध्ये पंडित वैकुंठवासी सुभाष गुरुजी तयार झाले. खाली इकडं पलीकडे पैठणला गुरुवारी रखमाजी महाराज नवले, त्याच संस्थेचे विद्यार्थी. कुठून तरी ती परंपरा जोग महाराजांपर्यंतच जाती बरं का. कुणाचीही लावा, परंपरा जोग महाराजांचीच जाती. एकही विद्यार्थी असा नाही की तो जोग महाराजांच्या परंपरेतला नाही. कुठून तरी त्याचं शिष्यत्व जोग महाराजांपर्यंतच पोहोचतं. असं त्यांनी ती संस्था उभी केली. आणि त्या काळामध्ये मग असे थोडंसं कापसाला भाव म्हणा, जमिनीला भाव नसायचे, दुष्काळ असायचा, आणि त्या कालखंडामध्ये लोक वर्गणी द्यायची, आणि त्याद्वारे संस्थेचं बांधकाम व्हायचं. आणि मग संस्था उभी राहिली आणि पोरं वाढायला लागली तर घासवाली धर्मशाळेत ती संस्था होती. आणि ती संस्था चालत असताना नेमकं आता विद्यार्थ्यांना बसायला जागा पुरेना म्हणून बांधकाम करायचं ठरलं. आळंदीला जी जुनी जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे तिथं सध्या शांतीब्रह्म मारुती बाबा राहतात. कधी गेले तर दर्शन करून या. त्या जुन्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं बांधकाम सुरू केलं तर त्या काळात दुष्काळ पडल्यामुळं पैसे मिळेनात, ते बांधकाम पूर्ण व्हायना, विद्यार्थ्यांना बसायला जागा पुरेना. मग आता काय केलं पाहिजे तर एका श्रीमंत सावकाराला पुण्याच्या माहिती झालं की कोणीतरी आळंदीला जोग महाराज विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी सांगतात, त्यांचे पाठ घेतात, आणि त्यांच्या त्या संस्थेच्या बांधकामाला पैसे कमी पडलेत. आणि मग त्या काळात त्या सावकारानं गाडीमध्ये बसून संस्था गाठली, घासवाली धर्मशाळेत गेले. माझ्याकडे बघा, दर्शन घेतलं महाराजांना. महाराजांना म्हटले, महाराज मला आहे ना ज्ञानेश्वरी ऐकण्याची इच्छा आहे,
पण ज्ञानेश्वरी तुम्ही पाठ 5 वाजता सांगता म्हणे. त्या काळामध्ये पाठाची वेळ ही पाठ 5 वाजता होती. इंद्रायणीचं स्नान करायचं 4 वाजता आणि 5 वाजता पाठ भरायचा. म्हटले मग काय झालं, या म्हटले ज्ञानेश्वरी ऐकायला काही हरकत नाही म्हटले, फक्त आमचे नियम आहेत, धोतर घालावं लागतं, निरू घालावं लागतं, टोपी घालावी लागते आणि वारकरी वेशामध्ये तुम्ही ऐकायला आले तर इथं काही बंधन नाही, येऊ शकता म्हटलं ऐकायला. नाही म्हटले तसं नाही, मी पुण्यातला आहे, सावकार आहे, खूप श्रीमंत आहे, भरपूर पैसे माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला काळजीच करू नका, वाटेल तेवढे पैसे देतो, तुमच्या संस्थेचं बांधकाम अर्धवट राहिलं ते मला कळालं, ते बांधकामही करून देतो, पण मी सकाळी 9ला उठतो म्हटले, माझी सकाळ 9ला आहे, त्यामुळे मला 10 वाजता जर तुम्ही माझ्यासाठी पाठ घेतला तर फार बरं होईल. या बदल्यात मी तुमची संस्थाही बांधून देतो आणि तुम्हाला पैसेही देतो. पुन्हा जोग महाराज त्याला म्हटले, तुमचे पैसे नको, तुमची बांधकामाला काही निधी नको, तुम्हाला यायचंच असेल ऐकायला तर तुम्ही सकाळी पहाटे 5च्या वेळेस या, पैशाची काही गरज नाही. असं बराच वेळा चाललं होतं. बोलता बोलता अचानक सावकार गुरुजी म्हटले जोग महाराजांना, महाराज पैसे देणारा, बांधकाम करून देणारा तुम्हाला परत भेटायचा नाही. खूप माणसं भेटतील तुम्हाला, पण असं एकटाच बांधून देणारा, पैसे देणारा भेटायचा नाही. काय जोग महाराजांचं वाक्य. जोग महाराज म्हटले, अरे वेड्या, तुला तू जसं म्हणतो ना मला तुझ्यासारखा भेटणार नाही पैसे देणारा, तसा तुलाही माझ्यासारखा पैसे न घेणारा कधीच भेटणार नाही. त्यामुळे ना तुझे पैसे नको, तो निघून गेला. पुढचं ऐका आता, हे इथपर्यंतची कथा माहिती आहे तुम्हाला, पुढचं ऐका. ते निघून गेले आणि ते निघून गेल्यावर पाठामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी जसं गुरुजींना एखादा बोल विचारावा, गुरुजी आता माझं तिरकीट तक्ता असं पळतंय बुवा, दातुंगा असा वाचतोय बुवा, मग गुरुजींनी त्याला समजून सांगावं. तसं बसलेल्या पाठातल्या विद्यार्थ्यांनी, वर्य आपल्या संस्थेचं बांधकाम तर राहिलंय, त्याला तर गरज आहे पैशाची, बांधकामाला पैसे तर लागत होते, त्याची गरज असताना तुम्ही ते का घेतले नाही, आपलं बांधकाम होऊन गेलं असतं. काय उत्तर दिलंय जोग महाराजांनी ऐका. जोग महाराज म्हटले, काय तो जो आला होता ना सावकार, मी पैलवान होतो म्हटले, कुस्ती करायचो, तर कुस्ती करताना माझा एकदा त्याच्या घरी मुक्काम पडला होता त्याच्या वडिलाकडं, आणि त्याच्या बापानं त्यानं जे कमवलेलं धन आहे ते 2 नंबरचं धन आहे, कुणाच्या तरी डोक्यात टोप्या घालून कमवलेलं आहे, आणि ते धन जर कदाचित मी माझ्या संस्थेच्या बांधकामाला घेतलं तर माझी संस्था 10-20 वर्ष टिकायची नाही, मला चंद्रसूर्य असेपर्यंत संस्था टिकवायची. त्यामुळे या पैशाचा उपयोग मला नाही. कशासाठी सांगितली कथा, कोण देतं इथं जागं राहा. कोणी फसवत तर नाही ना, कोणी नावासाठी तर देत नाही ना, कोणी तुमचा वापर तर करत नाही ना. पुन्हा ऐका, जागं कुठं राहायचं, कोण देतंय, कुणाचं घेताय, जागं राहा. आता एक ऐका, कुणाला देता इथं पण जागं राहा, लगेच कुणालाही देऊ नका. लोक पाहतच नाही, गोशाळा आहे का बघत जा त्याची, तिथं जात जा, चांगलं. असे गुरुजींकडे टाका ना पोरं, कुठं पोरं टाकी, त्याला पखवाज वाईट येत नाही त्याच्याकडे 100 पोरं, कसं चाललं असं, नाही जमणार ना. ज्याला गायन येत नाही त्याच्याकडे तुमचे पोरं टाकू. इथं पोरांचे मायबाप असलेत म्हणून सांगतोय. पुन्हा ऐका, हे कुणाकडे तुमचे पोरं टाकू नका. आणि मग पोरं तयार नाही झाले की तुम्ही दोष देतात, तसं नाही. ते तुमचा पोरगा जगदाळे गुरुजीकडे आणा. एकदा गुरुजी मला म्हटले, महाराज एखाद्याला जर पखवाज वाजवता येत नसेल तर त्याला पहिल्या दिवशी सांगतो मी, तुला जमणार नाही, जाऊ दे घरी. पहिला माणूस आहे महाराष्ट्रातला असं सांगणार, नाही तर येऊ द्या कशाला येऊ द्या, नको म्हणणारी माणसं पाहिजेत. का, त्याला येतंय का बघा, आणि जरा शोध घेत जा त्याची गोशाळा आहे का. मग तुम्ही फसतात आणि सगळ्यांना नाव ठेवतात, असं नाही चालणार. देताना जागं राहिलं पाहिजे. ते पठाडे महाराज होऊन गेले वारकरी संप्रदायात. ते म्हणायचे पंढरपूरच्या वाळवंटात ते भिकारी बसलेले असतात बघा, हात कोणाचा इथून कोणाचा गेलेला, आंधळे पांगळे, आणि ते सारखं म्हणतात, दिग्विजय महाराज चाट दे बरं का, हो काय म्हणतात, 1-2 पैसा द्यावो धर्मा, म्हणतात आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात, आपल्याला दया येते त्यांची. 1-2 पैसा द्यावो धर्मा. आपल्याला वाटतं 200ची पिवळी नोट देऊ काय, 500ची जांभळी देऊ काय, नोटाचे कलर बदललेत आता, ध्यानात ठेवत. अशा नोट कोणती देऊ बा. मग आपण 200ची नोट काढली आणि त्या गाड्याच्या हातात टाकली वारंगी बाबा, आणि तो गडी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून कथा. तशीच प्रमाणे म्हणायला वेळ नाही आपल्याला. काय अन्नदान कुणालाही करा, हो काय करायचं तुम्हाला करा, पण द्रव्य देताना कुणाला देता इथं जागं राहा. धनासाठी जागं राहा, देतानाही जागं राहा, घेतानाही जागं राहा. दारा म्हणजे पत्नी माझी आलेली आहे, हो बायको इथं बसलेली आहे, ज्याची त्याची पत्नी, ज्याचं त्याचं लग्न झालं त्यानं कीर्तनाला येऊ देते की नाही, जागं राहा. पंगत घालू देते की नाही, जागं राहा. जरा जागं राहा, जागं राहिलं पाहिजे. दारा म्हणजे पत्नी. तिसरं आलं पुत्र म्हणजे मुलगा. सगळ्यांना मुलं आहेत, आता इथं बसलेल्या प्रत्येकाला मुलं आहेत. मुलासाठी जागं राहा, जागं राहिलं पाहिजे ना महाराज. मुलासाठी सध्या वातावरण फार भ्रष्ट झालंय, मुलं जागी नाहीत महाराज, आणि बापही जागा नाही, आणि मायबाप मुलासाठी जागे नाही. जरा जागा असलं पाहिजे, जागं राहणं फार गरजेचं आहे. माहेरचं आडनाव जाधव होतं जिजाऊचं, आणि सासरचं आडनाव भोसले होतं.
मुलगी जन्माला आली, ऐका रे जवळाला कर, मुलगी जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली होती. काय बाप असेल महाराज, काय बाप असेल. अरे असा बाप आमच्या आप्पासो महाराजासारखा पाहिजे, माझ्या माऊली महाराजासारखा पाहिजे. गेल्या वर्षी माऊलीनंही मोठा कार्यक्रम केला गावात पोरीसाठी, आणि आप्पाही यावर्षी कार्यक्रम करतोय मुलीसाठी. एक वाक्य सांगू, गर्भातल्या मुलीला कधी मारू नका. तीच मुलगी झाशीची राणी आहे, तीच मुलगी लता मंगेशकर आहे, तीच मुलगी कधीतरी एखाद्या वेळेला कलेक्टर आहे, मारू नका तिला. गर्भात मुलगी जन्माला आली, जिजाऊ नाव ठेवलं तिचं, वेळ कमी आहे. ऐका, फार सुंदर कीर्तने शिकण्यासाठी सांगतोय रे. कोणत्या आई पुत्रासाठी जागी आहे, कोणत्या आईनं म्हणावं. इथं शिवचरित्र सांगणारे माऊली बसलेत, गणेश बाबा बसलेत, आमचे विष्णू महाराज बसलेत. हे सगळे पंडित गुरुजी, केशव गुरुजी जगदाळेकर तयार झालेली मुलं आहेत. उभ्या महाराष्ट्रात कुणाच्या चाली, कुणाचा आवाज, कुणाचा इतिहास दमदमून टाकलाय, सगळा घुमलाय महाराष्ट्र. सगळी अशी मातबर लोक इथं बसलेली आहेत. घरी घेऊन जा. काय सांगतोय ऐका, ऐका. पवाडा म्हणणारा आमचा संतोष महाराज वनवे आहे, विनोद सांगणारे कृष्णा महाराज आहेत. हे सगळे गुरुजींच्या दालनातले विद्यार्थी आहेत. याच्यासाठी सांगत होतो, माहेरचं आडनाव तिचं जाधव, सासरचं आडनाव भोसले. आणि भोसलेला दिलं थाटात लग्न. पोरगी पण तशीच निघाली हो. आता अशा वाढदिवसाला या शरवीला एवढे माणसं जन्माल वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला आली. एक एक पखवाजवादक, एक एक गायक, एक एक कीर्तनकार, ज्यांना लाखो रुपये देऊन जे लोक मिळत नाही, 15-15 मे पर्यंत ज्यांच्या तारखी रिकाम्या नाहीत, अशी सगळी मंडळी जरी आप्पाच्या कार्यक्रमाला इथं या शरवीच्या वाढदिवसाला येतात. काय भाग्यवान पोरगी असेल महाराजी, काय भाग्यवान मुलगी असेल, काय भाग्यानं तिला जन्म मिळाला असेल यांच्या पोटी. एवढी मंडळी इथं उपस्थित राहतात. याचा अर्थ असा आहे, मुलगी पण तशीच निघते ना. मग 8 वर्षाची झाली गुरुजी, तलवार उचलायला लागली. 11 वर्षाची झाली, दांडपट्टा चालायला लागली. 15 वर्षाची झाली, घोड्याला रिकिबी लावायला लागली. अरे 18 वर्षाची झाली, तानाजी पाहिजे, येसाजी पाहिजे, कोंडाजी पाहिजे, निजामशाही पळाली पाहिजे. स्वप्नच पाहायला लागली. स्वतंत्र राष्ट्र, स्वतःचा ध्वज, स्वतःचा घोडा, स्वतःचा हत्ती, स्वतःचं सिंहासन मिळालं पाहिजे. स्वप्न पाहायला लागली. काय रणरागिणी निघाली. लग्न झालं शहाजी राजा बरोबर. लग्न झाल्याबरोबर आपल्या मराठ्यात युद्ध लागलं. आपल्या देशाला एक कलंक आहे, आपलीच लोक आपल्यात भांडतात. फार वाईट वाटतं. आपणच काय भांडायचं, माळ्यानीच काय मराठ्याशी भांडता रे, मराठ्यांनीच काय माळ्याशी भांडता, ब्राह्मणांनीच काय आपल्याशी. अरे नका ना, आपापसातलं भांडण चांगलं नाही दादांनो. असेल तो काय विषय असेल त्याच्याबद्दल मत नाही, पण आपापसातलं भांडण चांगलं नाही. आपापसातल्या भांडणाचं फार वाईट होतं. किती भांडण पेटलं ऐका. एका बाजूला हत्ती पिसाळला म्हणून निजामशाहीनं, त्या हैदराबादच्या निजामशाहीनं भांडण लावून दिलं. जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. ऐका रे जवळाला कर. एका बाजूला आता माहेरची तलवार आहे, एका बाजूला आता नवऱ्याची तलवार आहे. युद्ध आपापसात भिडलंय. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. असं युद्ध भिडलं. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता काय करावं. जिजामाता युद्ध पाहत होते गुरुजी. कोणती आई भाग्यवान आहे, कोणत्या आईनं संस्कार दिले, कोणत्या आई म्हणू शकते मी पुत्राच्या ठिकाणी जागी आहे. ज्ञानात ती तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पारा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला. वा वा बच्चा, काय छावाय हा पोरगा. वा, कशासाठी सांगतोय. अशी आई लागते त्याला. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही, त्या आईच्या गर्भातून जन्माला येतं. चला, आई जागी असली पाहिजे, बाप जागा असला पाहिजे पुत्रासाठी. धनदारा पुत्रज, पुत्रासाठी जागर राहा, धनासाठी जागर राहा. एक सांगतो आणि पुढे जातो. भावासाठी जागर राहा, बंधूसाठी जागर राहा. फार गरजेचं आहे बरं ऐकायला. हे रामलल्लाची मूर्ती बसवली गुरुजी. काय आनंद झाला देशाला. प्रत्येक माणूस आनंदी होता. सगळे जण म्हणतच होते बुवा, श्रीराम जय राम, जय जय राम, अवधपुरी के राजा राम. श्रीराम जय राम, जय जय राम. 3 कीर्तनं, 4 कीर्तनं होती 22 तारखेला. कोण्या गावात मिरवणूक होती, कोणी रामप्रभूचा जय जयकार करत होतं. प्रत्येक जण त्या रामामध्ये विलीन झालं होतं. पण नुसता राम बसवला इथं थांबू नका. रामचंद्र अयोध्येला आले इथं थांबू नका. 500 वर्षाचा वनवास गेला, आणि रामचंद्र जर अयोध्येला आले तर त्या रामाचं रामायण घरी आणा. काय सुंदर आहे रामायण. प्रत्येकाच्या घरात असावं, प्रत्येकाच्या कुटुंबात असावं. भांडण नाही होणार महाराज. रामायण वाचा, नाही होणार. मी खरंच सांगतो तुम्हाला. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी. राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. कसा रे मला
टाकून गेला राम. पंडित भीमसेन जोशी दिग्विजय महाराज आहेत वाजवायला म्हणून म्हणतो 2 मिनिटं. कसा रे मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन जी व्याकुळ होतो, रामाविन जी व्याकुळ होतो. नाही जीवासी राम, कसा टाकून गेला राम, कसा वा टाकून गेला कसा गेला राम. रामाविन चैन पडे रामा रामा रे रामा रामा. बागेश्री राग आहे. रामावीन रामा रे रामावीन 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 चैन पडला नाही जीवासी राम. सुचत नाही का कसा मला राम प्रभू निघून गेले माझ्याकडे बघा. हो अयोध्या दुःखी झाली. सगळेजण त्या कैकेयीला शिव्या द्यायला लागली, पापी म्हणायला लागली. फार गोड प्रसंग आहे. आणि ज्यावेळेला राम प्रभू निघून गेले काशीनाथ बाबा, त्यावेळेला भरत आणि शत्रुघ्न परत आले. तर त्या भरताला माहिती पडलं माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास माझ्या दादाला माझ्या गादीसाठी दिला. या देशातला पहिला भाऊ आहे. त्यानं आपल्या आईला श्राप दिला, कैकेयी चांडाळणी पापिणी मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही, तुझं नाव कोणी ठेवणार नाही. तुम्ही एवढ्या जणी इथं आहात, तुमच्यापैकी कैकेयी नाव आहे कोणाचं? एकीचं पण नाही. नाहीच आहे ते. का नाही? त्याचं कारण ते ठेवलं जात नाही, समाजात त्याचा वापर होत नाही. का? श्राप येतो भारताचा. जा मा जा, तू पापी आहे मा, तू स्वार्थी आहे मा, आजपासून मी तुला आई म्हणणार नाही. आणि भरतानं निर्णय घेतला, गुरुजी ही सगळी रथ गादी सिंहासनं माझ्या रामचंद्राला परत द्यायची. काय भाऊ असेल, काय भाऊ असेल. मिळून सुद्धा घेत नाही, मिळून सुद्धा जरा घरी घेऊन जा रे, मिळून सुद्धा घेत नाही. त्यानं ती गादी, त्याने ती सिंहासनं सगळं रथामध्ये भरवलं आणि रथ घेऊनच वनवासामध्ये निघाला. भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना. राजा को मनाने भैया को मनाने, आवाज द्या. राजा को मनाने भैया को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा. भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मना, राजा को मना. गाद्या घेऊनच गेला, सिंहासनं घेऊन गेला. गुरुजी ज्यावेळेला तिथं पोहोचला ना, त्यावेळेला हंबरडा फोडून रडायला लागला. मला माफ करा म्हणायचा. ही गादी तुमची आहे रामचंद्रा, हे तुम्हाला घ्या. हे सिंहासन तुमचं, हे सगळं तुमचं आहे. मला माफ करा. चुकी होऊन सुद्धा माफी मागतो. चुकीच नाही त्याची, तरी माफी मागतो. माफ करा म्हणतो. आणि शेवटी मग असं बराच वेळेला ज्यावेळेला होतं, त्यावेळेला रामचंद्र त्या भरताला जाग करतात. रामचंद्रानं भरताला केलंय आणि त्या भरतासहित आपल्यालाही केलंय. कधीही टेन्शन आलं, कधीही दुःख झालं, कधी काही तुम्हाला वाटलं तर एवढं ऐकत जा, जाग होत जा बरं का. दैव जात दुःखे भरता. कधीच रडायचं नाही, कधी शोक करायचा नाही, कधी नाराज व्हायचं नाही जीवनावर. का? प्रारब्धानं तुमच्या माझ्या कपाळावर हे लिहिलेलं असतं.
यशासाठी प्रयत्न करणारी मुलं आहेत. एखादाच भरत महाराज तयार होतो बरं का, एखादाच दिग्विजय महाराज तयार होतो. खूप यशासाठी प्रयत्न आहेत, अपयशच पदरात पडतं का? यश आणि अपयश प्रारब्धाच्या हातात आहेत. खरंच सांगतो, लाभासाठी प्रयत्न करणारा समाज आहे, हानी पदरामध्ये पडताना दिसते, प्रारब्ध आहे. जगण्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी आहेत. आपल्या गावातली 12 दिवसापूर्वीची घटना आहे. जो पोरगा देशासाठी लढतो, जो सप्त्याला गावामध्ये येतो आणि येता येता त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि तरणा बाण पोरगा देशाच्या मातीचा सेवा करणारा निघून जातो. जगण्यासाठी प्रयत्न आहे गुरुजी, पण मरण पदरामध्ये पडतंय. म्हणून दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. खरंच सांगतो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कधी कुणाला दोष देऊ नका, प्रत्येकानं घरी घेऊन. प्रारब्ध आहे महाराज, तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत घडतं बघा. 400 पोरं असतात गुरुजींकडे शिकायला, त्याच्यातले 10-5च आसाराम महाराज, गणेश महाराज, माऊली महाराज, आप्पा महाराज, भरत महाराज होऊ शकतात. सगळ्यांना ते मिळणार नाही. खूप विद्यार्थी शिकून गेले, पण ते खेड्यामध्ये आहेत, ढोरं सांभाळतात, त्यांचं प्रारब्ध आहे महाराज. ते काय तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही का? माय कैकईना दोषी, भरत लक्षात ठेव, नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा. लक्षात ठेव बरं, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिता, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ऐका ऐका, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. खरंच सांग, 2 गोष्टीतून कोणी सुटत नाही गुरुजी. 2 गोष्टीतून कोण सुटलं? एक, म्हातारं होण्यातून कोणी सुटत नाही, चुकत नाही, आणि नाहीच म्हातारे झालं, मरणातून कोणी चुकत नाही. काही लोकांना खूप फोटो काढण्याची हौस आहे. काय फोटो काढतात महाराज, काही असे उभे राहतात मस्त अगदी मिशावर ताव हाणतात, भारी भारी फोटो काढतात. बरं, नुसते फोटो नाही काढत, ते फोटो काढून त्याचे मोठाले बॅनर बनवून हॉलमध्ये लावतात आणि त्या सोफ्यावर बसून त्याला पाहतात. म्हातारं झालं की त्याच्याकडेच पाहून म्हणतात, काय होतास तू, काय झालास तू. म्हणजे खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून नाकमुख गळू लागले, काय होतास तू. हा, मी तूच आहे, तूच आहे, तूच आहे. असं होतं की नाही बरं का, मी नाही सांगत बरं का. रामचंद्र म्हणतात, भरत नाराज होऊ नको, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. भरत लक्षात ठेव, नाही म्हातारं झाला तर मरणातून कोणी चुकत नाही. नाहीच तुम्हाला मरण आलं तर तुम्ही म्हातारं होणारे, ते तुमचं लय पावणारे, क्षयाला जाणारे. फार गोडे, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. एखादं वनकर राहतं आमच्या गोदावरीतून गेवराई मार्गे वाहत 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 निघत राहतं. फार गोड आहे वा. असं वाहत वाहत ते वनकं वाहतं गोदावरीतून. एखादा आमच्या संदीप शेठ, आमच्या नानी पुण्याहून आल्यात, आमच्या बहिणी बसलेल्या आहेत, तिकडून एखादं भीमा नदीतून, कृष्णा नदीतून, त्या उजनी धरणातून वाहत वाहत येतं आणि तिकडचं एक वनकं आणि इकडचं मराठवाड्यातलं एक वनकं, याची सागरात भेट होते. भरत, इकडचं वनकं त्याला म्हणतं, फार लांबून आलास का रे, कोणत्या गावचा आहेस रे. म्हटले, मी इकडचा आहे रे, पश्चिम महाराष्ट्रातला. तू कुठला आहेस रे, मराठवाड्यातला आहे. गप्पा चालू असताना अचानक एक लाट येते बघ भरत. दोन्हीच्या गप्पा मारता मारताच अचानक 2 वोंड त्याची होते सागरात भेट. 2 वोंड त्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना गुणाचा, दोष ना गुणाचा, दोष ना गुणाचा. रडू नकोस,
रडू नको, जोरात वाजा, जरा जोरात वाजवायचे असेल तर जोरात. ऐका ऐका, का रडू ना. अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. 14 वर्ष तू राजगादी सांभाळ, 14 वर्ष मी वनवासी आहे. हे तुझ्या प्रारब्धात, माझ्या प्रारब्धात लिहिलेलं आहे. जागावू, भावानं भावाला जागा केलेली ही कथा आहे. त्याला म्हणतात भावासाठी जागरण, धनासाठी जोग महाराजांची सांगितली. आईसाठी तुम्हाला जिजाऊ सांगत होतो, जिजाऊ लढली. म्हणजे आई मुलासाठी जागं राहिलं पाहिजे, धनासाठी जागं राहिलं पाहिजे, पुत्रासाठी जागं राहिलं. महाराज 9 वाजून गेले, तुमची वेळ संपली. असं जागं राहिल्यावर काय मिळतं महाराज? अभंगाची पहिल्या चरणात आपल्या हिता असा जो कोणी जागा आहे, मग तो रामचंद्रासारखा, जो कोणी जोग महाराजांसारखा, जो कोणी जिजाऊसारखा असा जो कोणी जागा आहे त्याला फळ मिळतं. आपुलिया हिता जो आशी असा जो कोणी आहे, काय फळ मिळतं? धन्य माता पिता तयाचिया, त्याच्या आई वडिलाला धन्यता मिळते. काय भाग्य आहे बघा. ओ किती दिग्विजयनी वाजू द्या, त्याला नाहीच धन्यता. पंडित केशव गुरुजी जगदाळींनाच मिळणार महाराज. का? धन्य माता पिता तया. भरतने किती वाजू द्या, धन्यता गुरुजीला आहे. हो मी पुन्हा सांगतो, धन्य माता पिता तया, त्याच्या आई वडिलाला धन्यता मिळते. ते आमचे महाराज सांगायचे. ते वारकऱ्याची दिंडी गेली होती म्हणे कबीर महाराजांच्या घरी. ते काशीला कबीर महाराज राहतात आणि दिंडी अशी गेली होती की लोक असं म्हणतात तो काळ नामदेवरायांचा, ज्ञानोबारायांचा जो काळ आहे बरं का, माऊली महाराज. तुम्ही एकदा मला हा प्रश्न विचारला होता. माऊली महाराज, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, नामदेवराया, गोरोबा काका आणि कबीर महाराज ही एका सांगातीचे आहेत. प्रमाण आहे त्याला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्यावाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भर. अभंग कधी, कीर्तनाला रंग कधी येतो? कैलास महाराज, ओंकार महाराज, अशी डबल चाली. आसारामबाचा पखवाज, दिग्विजयबाचा पखवाज, असा डबल भरत महाराज, अशा डबल चाली जर तुम्ही लावल्या
आपोआप कीर्तन रंगतं महाराज. रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाचत, असं कीर्तन असायचं वाळवंटात. मग नामदेवरायांनी ते प्रसंग वर्णन केलाय की बुवा जनाबाई म्हणते तो अभंग संतांचा आहे जनाबाईचा. ती जनाबाई महाराज म्हणते ज्या वेळेला असं कीर्तन रंगाला आलं आणि कीर्तन रंगल्यानंतर देव कीर्तनात नाचताना नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. इथं कबीर शब्द आलाय माऊली महाराज. म्हणून कबीर महाराज हे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा यांच्या सानिध्यातले होते. आणि त्या काळामध्ये ते काशीला असताना, काशीमध्ये असताना ज्यावेळेला वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबा आहे हे सगळे संत तिकडं तीर्थयात्रा करण्यासाठी, तीर्थावळीचं जे प्रकरण आहे त्या तीर्थावळीमध्ये अभंग आहेत, तीर्थावळी करण्यासाठी गेले. पुढे या आईसाहेब या पुढे. आणि मग ज्यावेळेला असं तीर्थावळी करण्यासाठी गेले, तीर्थावळी करण्यासाठी गेल्यानंतर जाताना ते काशी लागली म्हणे. आणि त्या काशीला जाताना कबीर महाराजांचं घर आहे म्हणून पत्र पाठवलं. पूर्वी पत्र असायचे, विनंती विशेष पत्रास, कारण की मी जगदाळे गुरुजींच्या संस्थेत शिकतो आहे. आंघोळीची साबण, कपड्याची साबण संपलेली आहे. महिन्याच्या वारीला या, गुरुजीला भेटा. 25 तारखे 26 तारखेला गुरुजींची वास्तुशांती आहे, सगळ्यांनी या. आणि त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने भेट बी आणा, तसं रिकाम्या हाताने येऊ नका. असं आपण पत्र पाठवायचो की नाही आईवडिलांना. या या विठाला विठाला एखाद्या चांगल्या पुरुषाला आणि एखाद्या चांगल्या महंताला मोठं संस्थान निर्माण करता यायचं नाही. असं संस्थान एका स्त्रीनं, एका महिलेनं, अरे तुमच्यावर बोलू द्या मला थोडं थांबा जरा. अगदी असं मोठं संस्थान आपल्या पाटोदा तालुक्यात राधाताई सानप म्हणजे आईसाहेबांनी निर्माण केलं. आणि मीराबाईच्या संस्थानला महाराष्ट्रभर गाजवलं. काय संस्थाने, मी आईसाहेबांकडे कीर्तनाला आलतो, गुरुजींनी कीर्तन वाजवलं होतं. एखाद्या चांगल्या माणसाला जमणार नाही बघा हो. असं मोठं संस्थान आमच्या जवळ पाटोद्याला मीरा आईच्या नावानं जे आहे त्याच्या संस्थापक अध्यक्षा महाराष्ट्रातल्या लोकप्रिय महिला कीर्तनकार आमच्या सगळ्यांना, आप्पा महाराज असतील, माऊली महाराज असतील, वनवे महाराज असतील, या सगळ्यांना आईसारखं प्रेम करणारे आमच्या राधा आईसाहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आईसाहेबांना वंदन. आमचे बांगर काकू आहेत ज्यांच्या संस्थेमध्ये, शाळेमध्ये आमची पोरं शिकतात. माझे आमदार, मोठं काम त्यांनी केलेलं आहे. काकूंनाही माझं वंदन आणि आईसाहेबांनाही वंदन करतो. विषय असा आहे, दिंडी ज्या वेळेला गेली होती, संत गेले होते, तर पत्र लिहिलं होतं, कबीर महाराज आम्ही वारकरी तुमच्या घरी येत आहोत. कशी धन्यता मिळते, एकच उदाहरण एवढं. आणि ज्या वेळेला ते पत्रामध्ये मजकूर वाचला आणि कबीर महाराज रडायला लागले. याच्यासाठी रडायला लागले, घरामध्ये धान्य नव्हतं बरं का. वैष्णवा घरी सर्व का सदा झणझणती काळ, सदा झणझणती काळ. कन्या भाकरीचे खान, कन्या भाकरीचे खान, सदा राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व वैष्णवा घरी पूर्ण कमी नको. घरामध्ये धान्य नाही, महाराज रडायला लागले म्हणे. आणि तो कमाल नावाचा पोरगा गुरुजी जवळ आला आणि त्या कमालानं बापाला विचारलं, बाबा का रडता म्हणे तुम्ही.
त्यांनी सांगितलं, फार सुंदर कथा आहे बरं का. संताची पायी खर्चावे शरीर. म्हटलं आपलं शरीर संतांच्या कामी आलं पाहिजे, भगवान बाबांच्या कामी आलं पाहिजे, गणेशगडाच्या काशीनाथ बाबांच्या कामी आलं पाहिजे. आपलं शरीर हे त्या आप्पा महाराजांना काय पैसे जास्त झाले म्हणून नाही हा कार्यक्रम, की माझं जे कर्तृत्व आहे, मी आज जर महाराष्ट्रभर वाजवतो, मला जर चांगले दिवस आले, संस्था आहे माझी, पंडित केशव गुरुजींचा आशीर्वाद मिळालाय, मग माझं जर चांगलं झालं तर त्या ऋणानुबंधाची कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस आहे. माझ्या मुलीच्या निमित्तानं आलेल्या पै पाहुण्यांना त्यांचं स्वागत म्हणा, गळ्यात हार म्हणा, त्यांना कपडे म्हणा, काय हे घेऊन त्यांना स्वागत करून त्यांना वाटी लावण्यासाठी, माझ्या मुलीला आशीर्वाद मिळण्यासाठी जर हा कार्यक्रम असेल तर याच्यासाठी सांगतो बघा, हो खरंच सांगतो, आपलं शरीर धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी खर्च झालं पाहिजे ना, म्हणून तर सांगतो. संताची पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी. संताची पायी, संताची पायी, संताची पायी. संत येणार आहेत ना, मग बाबा एक काम करू म्हटले, वाण्याच्या दुकानातून किराणा माल आणू. म्हटले तो वाणी देणार नाही, मग आता चोरून आणू म्हणे. भिंत पाडली म्हणे, भिंत, आणि चोरी केली बरं का वारकऱ्याला जेव घालण्यासाठी. बघा कुणाच्या आई वडिलाला धन्यता आहे. आणि मग ज्या वेळेला चोरी करून आईसाहेब ते धान्य काखेमध्ये घेतलं, कबीर महाराज पुढे असताना कमालाला वाटलं, आता हे जर आपण असं गेलो तर भिंत पडलेली आहे, कोणीतरी या दुकानदाराचे वाण्याचे पैसे चोरून नेईल. बाबा आता एक काम करा, समोरच्या दरवाजामध्ये एक तलवार आहे, त्या तलवारीने माझं शिर छाटून टाका, ओळखायला येणार नाही बाबा मी कोण आहे. आणि मग आता उद्या काय व्हायचं ते होईल, पण वारकरी जेव घाला, देव जोडे तरी करावा धर्म. ज्यावेळेला कमाल महाराजांचे, कबीर महाराज बाप आपल्या हातामध्ये तलवार घेतो, काही वर्णन केलंय. कमालाने शिर खंडोनी आपुले, संत मालवले तिन्ही लोकी. कमालाने शिर, तलवार काढली म्हणतात, शिर छाटलं गेलं. शिर घेऊन, धान्य घेऊन महाराज घरी गेले, धान्य शिजवलं गेलं, वारकरी जेवले. आणि ज्या वेळेला परत निघत असताना राजाने आदेश दिला की ज्या कोणी नराधमानं चोरी केली असेल त्याला सुळावर लटकवा. शिर नसलेलं सगळं शरीर सुळावरती लटकवलं गेलं होतं. माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि कबीर महाराज रस्त्याने पाहतात, कुणीतरी चोरी केली म्हणे, आणि त्याचं शरीर त्याला शिर नसताना लटकवलंय. जसे माऊली जवळ आले ना आई साहेब, तसं ते कमाल महाराजांचे हात आपोआप असे वर येतात म्हणे, आणि त्या सोळाला बांधलेल्या शरीरानं संतांना असा नमस्कार केलाय. घ्या माझा नमस्कार, घ्या माझा नमस्कार. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला कबीराचा कमालाने शिर. बापाचा विचार आहे, वारकरी जेवले पाहिजे. पोरगा म्हणतो माझा प्राण गेला तरी चालेल, वारकरी जेव घालणार, वारकऱ्याच्या जेवणासाठी प्राण देतात, हे त्यांचं हित आहे. पण त्यांना धन्यता नाही. धन्य माता पिता तयाची. अशा माता पित्याच्या पोटी कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, अशी मुलगी जन्माला येते, ती शरयू नावाची अशी कन्या जन्म. आणि अगोदर कन्या येते बरं. खरंच सांगतो, कन्येला सांभाळा. आमच्या आईसाहेब कीर्तनात सांगतात की नाही, कन्येला सांभाळलं पाहिजे. मी परवा दिवशीच क्लिप ऐकली, याच्यासाठी सांगतो, कन्येला सांभाळलं पाहिजे, मुलीला सांभाळलं पाहिजे. ती झाशीची राणी होते, ती अहिल्यादेवी होते, ती जिजाऊ होते, ती भगतसिंहाची आई होते. म्हणून आता कुळी कन्या अशी कन्या जन्माला आली व ती आमच्या आप्पाच्या पोटी जन्माला आली. मायबापाचे कष्ट त्यांच्या वडिलांनी आईने केले, सोसलेलं ते अगदी त्यांनी गरिबीतून सोसलेली त्यांची प्रपंचाची कहाणी. आणि त्यांच्या पोटी आप्पा महाराज जन्माला आले. गुरुजींकडे पकवास शिकायला गेले. सगळी कामं गुरुजींच्या घरची करायची, गुरुजींना आधार द्यायचे. गुरुजींनी पकवास शिकवला, आणि शिकवता शिकवता, वाजवता वाजवता आमच्या संतोष महाराज, राऊत महाराजांच्या मुलं माझ्या संगतीत आले व हळूहळू कीर्तन वाजवायला लागले, माझ्याबरोबर फिरायला लागले. वाजवता वाजवता खूप चांगलं वाजवायला लागले. इतका कधी कधी मी गुरुजी इतका अपमान केला त्याचा समाजात, जसं तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचा करता की नाही तसा मी केला. मुंबईला एका कार्यक्रमात मी आप्पा महाराजाला वाजवता वाजवता थांबवलं. एखादा पोरगा निघून गेला असता, तो म्हणला असता महाराज चांगला नाही, अपमान करतो, लोकात आपली चव घालतो, राहिला नसता. पण त्याचा लय जीव माझ्यावर. तो म्हटलं बाबा बोलले ना काही होत नाही,
एक दिवस इतका असा रियाज केला त्यानं, खूप अभ्यास केला, परिणामे आज महाराष्ट्रात तो सगळ्यांच्या आवडीचा मृदंगाचार्य झाला. म्हणजे असं सहन करावं लागतं महाराज. माऊलीनं सहन केलं, तुकोबारांनी सहन केलं, भरतनी सहन केलं. आता हे सहन केलेली मंडळी इथं खूप आहेत महाराज. तेव्हा ती मोठी होत असतात ना. हो, ते लोहाराचं उदाहरणच की नाही, आयरन तशीच आहे. हातोड्या बदलल्यात, घालणारे घाव घालणारे बदललेत ना. पण पुन्हा ऐका, सहन केलं की मोठं होतं. असं सहन करत मोठं नाव त्याचं झालं आणि मग त्याला काशीनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळाला. बरं का, हे आमच्या सगळ्यांचे नाही, आम्ही पैसे घेणारे, आमचा कशाचा आशीर्वाद. हे ओरिजिनल महात्मा आहे हा काशीनाथ बाबा रूपी, यांचा आशीर्वाद मिळाला. गणेशगडावर ते गेले. इथं इथला पखवाज, हे पखवाजाचं शास्त्रसुद्धा इथं, म्हणजे पखवाजच गुरुजी आहेत महाराज. आणि आता पखवाज मिळाला आणि इकून गुरुजींचा आशीर्वाद आणि तिकून काशीनाथ, म्हणून तर 2 फोटो वर आहेत. बरं का, हे देवाच्या रांगेला का लावलेत त्यांनी, ते त्यांचे गुरु आहेत. पण अशा दोघांच्या आशीर्वादातून त्याचं जीवन उमललं आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर. मित्र आहोत आम्ही, सखे आहोत, एकमेकाचा अत्यंत जीव असे. माझं हृदयच मी त्याला दिलेलं आहे, त्यानं मला दिलेलं आहे. खूप जीव आहे एकमेकावर. एकही गोष्ट अशी नाही ती माझ्या ज्योतीला, म्हणजे माझ्या बायकोला माहिती नसेल, ती आमच्या आप्पाला माहिती आहे. बघा, म्हणजे दोघं असं काही कुठाने नाही बरं का, वेगळं नका. जसं आमची मैत्री सगळे आहेत, लगेच तुम्ही वेगळा अर्थ काढता. तर बायको उगाच घरी जाऊन द्यायची असं काय, सगळं आमच्या दोघं मैत्री अशी आहे. आणि मैत्रीमध्ये कसं असतं, मित्र मित्र पाहिजे. काल ते इंद्रजित महाराजाचं कीर्तन, इंद्रजित महाराज रसाळांचं कीर्तन झालं टीव्हीला, आपल्या बीड जिल्ह्यातलेच आहेत. त्यांनी त्या मित्राबद्दल सांगितलं, लय आवडलं हो मला. आणि असं आपल्याबद्दल जरा गौरव करत जावं, एकमेकाबद्दल असं मस्त म्हणत जा ना, काय हरकत. कुंजटपणा कमून एकमेकावर जळत काय कळत नाही, जळायचं नाही महाराज. मस्त आहे. आमचे प्रकाश महाराज आहेत, 10-5 महाराज असू द्या गाडीत घेऊन जाणार, गडी सोडणार त्याला तिथं फाट्यावर सोडणार, नेऊन आवशाहून परत येणार तुळजापूरला, कुणी राहिलं तर. असे जरा करा, जगा महाराज. काही नाही, हे उद्या मेलं तर कुणी ध्यानात ठेवीत नाही महाराज, कोणाच्या ध्यानात नाही. बघा आपल्यातले माणसं गेलेत महाराज, तर पुण्यतिथीला सुद्धा लोक नाहीत महाराज. आपलं जीवन जर इथं चांगलं चाललंय सगळ्यांच्या आशीर्वादातून, तर आपण एकमेकाला मोठं म्हणलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. आणि प्रेमानं सगळं काही होतं महाराज. मातब्बर मंडळी इथं बसलेली आहेत. जगदाळे गुरुसारखा व्यक्तिमत्व आणायचं म्हटलं तर सोपं आहे का महाराज ते, पण ते प्रेमानं येतात, तुमच्या श्रद्धेनं येतात. आज ही सगळी मंडळी, आप्पा महाराजांचे आई वडील खूप पुण्यवान आहेत. दोघा बापूंना, आईंना माझं हृदयाचे ठोके कमी पडायचे त्याच्या आईचे. आईचं ऑपरेशन केलं महाराज. असा पोरगा पाहिजे बघा. आईचं ऑपरेशन केलं, मी हॉस्पिटलला गेलो होतो ना भेटायला, माझ्या गळ्यात पडून आप्पा रडला. मला म्हटलं आई वाचली. म्हटलं काही होणार नाही आईला, काळजीच करू नको तू. टकाटक झाली त्याची आई, आम्हाला सांभाळायला लागली. आता सगळ्या साड्या बिड्या मागाशी ठेवत होती जपून, अगदी मस्त हुशार. असे मस्त. आणि त्या आईचे कष्ट, बाप तर फार भोळा आहे. मी नुसतं गावात जगदाळे गुरुजी यायचे, गावात सगळ्या गावात वडील सांगणार, आमचे गुरुजी येणार, अक्रूर महाराज येणार. अशा भोळ्या संसारामध्ये कष्टातून या आप्पानं जीवन उभं केलं. आणि असा हा समाज आज यात आमच्या नानी इथं बसल्यात. हे संदीप शेठ सामान्य व्यक्तिमत्व नाहीत महाराजी, पुण्यातली माणसं आहेत, जोग महाराजांच्या परंपरेतली आहेत. सदानंद गुरुजी सारख्यांची कीर्तनं, सातारकर महाराजांच्या मठाला देणगी देणारी मंडळी, तिथून ही मंडळी आली महाराज. हे काय पैशाची नाही, ही फक्त प्रेमाने जोडलेली आहेत. फक्त माझं हृदय त्यांना दिलंय. त्यांच्यामध्ये माझी कथा होती पुण्याला, आप्पा महाराज कथा संपली तरी मी आग्रह करून 2 दिवस थांबले. मग ज्यावेळेला तुम्ही लोक जोडता त्यावेळेला लोक तुमच्याकडे येत असतात. लोकांना प्रेम द्या. पैसे किती घ्या, पैशाला विरोध नाही महाराज, पण प्रेम द्या. फोनवर बोलत नाही तुम्ही, फोन उचलत नाही, याचं वाईट वाटतं. दिलं पाहिजे वेळ, आपण सगळ्यांना दिलं. फोन उचला महाराज, 1 मिनिटं बोलायला काय लागतं, माझी तारीख रिकामी नाही बुवा, मला वेळ हे असं नका करू. माझी विनंती, तुमचा मित्र म्हणून सांगतो मी. आपण महाराज एक सगळे नाम म्हणते, फोन नाही नका. 2-4च मोठं झालं की लगेच हे करू नका. हे मोठं जरी झालं तरी चालेल, विमानानं फिरा, पण पाय तुमचे जमिनीला असू द्या. केवढा व्यक्तिमत्व आहे हे. जगदाळे गुरुजी म्हणाल 2 तास लागतात, म्हणजे पाय जमिनीला आहेत त्यांचे. गळ्यात मिठी मारली त्यांनी माझ्या. त्यांच्या एवढा आपण आहोत का महाराज. हे काशीनाथ महाराज काही